गदर चळवळ पहिला क्वेश्चन आहे. खूप महत्वाचा इव्हेंट आहे. गदर चळवळीची कारण, उद्दिष्ट आणि महत्व यांचं विश्लेषण करायचं आहे. आणि ती अयशस्वी ठरली ती तरी सुद्धा तिचा क्रांतिकारी उत्साह असून सुद्धा ती अयशस्वी का ठरली हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो फोकस काय आहे प्रश्नाचा आणि लोकस, व्हॉट इज द लोकस ऑफ द क्वेश्चन. तीन गोष्टी आहेत इथे महत्वाच्या. कारण काय आहेत, सो कॉजेस म्हणजे बॅकग्राऊंड सांगायचे थोडक्यात, का झाली ही गदर मुवमेंट. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्देश काय होते, आणि तिसरं काय विचारलंय, महत्व काय आहे. ठीक आहे. चलो स्टार्ट रायटिंग. फेअरली इझी क्वेश्चन. आय डोंट थिंक दिस इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. कारण गदर पहिली गोष्ट तर असं पण नाही की काही वियर्ड टॉपिक आहे, एक्सपेक्टेड टॉपिक आहे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने. कारण काय काय होती, कोमागाटामारू प्रकरण, पण ते नंतरचं कारण आहे. ते आपण म्हणू शकतो तात्कालिक कारण आहे. सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतीयांना, विशेषतः जे इंडियन डायस्पोरा, ज्याला आपण इतर देशांमधले भारतीय कामगार किंवा प्रवासी भारतीय होते, तर त्यांना मिळणारी अत्यंत वाईट वागणूक. ओके. ब्रिटिश काय फक्त भारतातल्याच भारतीयांवर अन्याय करत होते असं नाहीये, तर जगभरात जिथे जिथे कुठे भारतीय होते त्यांच्याबरोबर प्रचंड भेदभाव, डिस्क्रिमिनेशन, विशेषतः वंश किंवा वर्णभेद ज्याला आपण म्हणतो, वर्णद्वेष खूप जास्त करत होते. ओके. आणि मग याच्या विरुद्ध कुठेतरी राग होता. कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये सुद्धा प्रचंड वर्णद्वेष केला जात होता ब्रिटिशांद्वारे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल आता कॅनडामध्ये ब्रिटिश कसे काय वर्णद्वेष करतील, कारण त्या काळामध्ये कॅनडा ही ब्रिटिशांची काय होती, वसाहत होती. माहिती आहे तुम्हाला. ओके. सो त्यामुळे ते जे भारतीय होते ते प्रचंड चिडले होते. त्यात विशेषतः पंजाबच्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता, हे पण माहीत असलं पाहिजे. दुसरं कारण आहे ते म्हणजे मोर्ले मिंटो कायदा जो आलेला होता, तर त्यामुळे सुद्धा कुठेतरी भारतीयांच्या लक्षात आलं होतं की हे डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, यांची ही नीती आहे, हे सुद्धा भारतीयांच्या लक्षात आलं होतं. सो त्याच्याबद्दलचा पण कुठेतरी एक राग मनामध्ये होता. तिसरं महत्वाचं कारण आहे, आता 1913 बद्दल आपण बोलतोय. वर्ल्ड वॉर वन अजून सुरू झालेलं नाहीये, पण होणार हे फिक्स झालं होतं, कारण युरोपमध्ये अत्यंत तणावपूर्व वातावरण झालं होतं. सो ब्रिटिश काय करत होते, तर जबरदस्ती सैन्य भरती करत होते. त्यात पण विशेषतः पंजाबमध्ये तरुणांना पकडून पकडून नेऊन सैन्यामध्ये भरती करत होते. सो याचा पण कुठेतरी राग मनामध्ये नक्कीच होता. ठीक आहे. सो ही सगळी कारण तुम्ही सांगू शकता. कोमागाटा मारू प्रकरण आहे, भारतात वाढणारी जी प्रचंड महागाई किंवा ज्या आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. सो ही सगळी कारणं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इंट्रो इंट्रो तर फॅक्च्युअल करू शकता तुम्ही, काय होती, कधी झाली होती, कुठे झाली होती. आणि त्यांनी स्वतःचं नाव पण बघा काय घेतलेलं आहे, गदर. गदर म्हणजे काय, हा, विद्रोह. आणि का त्यांनी हेच नाव निवडलं, प्रेरणा कुठून आहे गदर चळवळीची, 1857चा उठाव. नेहमी लक्षात ठेवा की गदरचे नेते स्वतःला नेहमी हा 1857चा जो उठाव होता तर त्याच्याशी कंपेअर करत होते, किंवा कंपेअर म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून प्रेरणा घेत होते. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला लिहायचं. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वैचारिक नवीन प्रकारचे वारे वाहत होते, जसं की समाजवाद, साम्यवाद. कळतंय. सो वर्कर्स किंवा जे कामगार म्हणतात त्यांचे प्रश्न खूप जास्त जगात, फक्त भारतात नाही संपूर्ण जगभरात हे जे प्रश्न होते ते महत्वाचे मुद्दे बनले होते. सो वैचारिक हे सुद्धा खूप जास्त आहे. जागतिक महायुद्धाचा संदर्भ ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. आता गदरची स्थापना जी आहे, लक्षात घ्या की गदर चळवळीची स्थापना कुठे झाली आहे, सॅन फ्रान्सिस्को. कधी झाली आहे, 1913. ठीक आहे. पण ही फक्त एक संघटना नव्हती, लक्षात घ्या. ही एक संघटना होती, त्याच्या आधी ते एक न्यूजपेपर होता जो 50 पेक्षा जास्त देशांमध्ये सर्क्युलेट केला जात होता. गदरच्या अनेक देशांमध्ये, जरी फाउंडिंग त्याचं अमेरिकेत झालं असलं तरी कॅनडा, जपान, जर्मनी, ठीक आहे, त्याच्यानंतर मलेशिया, बऱ्याच देशांमध्ये, इवन इंग्लंडमध्ये सुद्धा गदरच्या स्थानिक शाखा निघाल्या होत्या. आणि त्यांनी तारीख ठरवली होती 21 फेब्रुवारी 1915. या दिवशी आपल्याला काय करायचंय, तर एकाच वेळेला भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या ज्या सैनिकी छावण्या आहेत त्याच्यामध्ये सशस्त्र उठाव करणं हे त्यांचं टार्गेट होतं.
दुर्दैवाने हा प्रयत्न फसला, कारण ही जी तारीख होती त्याच्या आधीच कुठेतरी ब्रिटिशांना या कटाचा सुगावा लागला आणि म्हणून हे ऍक्च्युली बंड होऊच शकलं नाही. पण जस्ट इमॅजिन करा की जर हे झालं असतं तर मग खतरनाक झालं असतं. ओके, चलो. सो ही सगळी कारणं आहेत. उद्दिष्ट काय आहेत? उद्दिष्ट तर ऑब्वियस खूप सोपं आहेत. त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं. आपले उद्दिष्ट जे आहेत त्यांच्याच न्यूजपेपरमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही कोण आहोत? अंग्रेजी राज के दुश्मन. मी तुम्हाला एक ऍड दाखवली होती, आठवत आहे गदरची? ओके, सो त्यांनी स्वतःला काय म्हणवलं होतं? अंग्रेजी राज के दुश्मन. सो त्यांचं उद्दिष्ट एकदम क्लिअर आणि जाहीर होतं की आम्हाला काय करायचंय, तर भारतातून आम्हाला इंग्रजी सत्तेचा समूळ नायनाट, ठीक आहे, सो संपूर्ण नायनाट करायचा हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि हे कसं करायचं, तर जे 1857ला जो प्रयत्न फसला होता तोच करायचा, की एकाच वेळेला अखिल भारतीय आणि सैन्याच्या जेवढ्या काही छावण्या असतील, कॅन्टोन्मेंट्स असतील, तिथे सशस्त्र उठाव घडवून आणणं हा एक त्यांचा उद्देश होता. तिसरी गोष्ट हे पण लक्षात ठेवा, इथे प्रिलिम्सला तुम्हाला आयोग गंडवणार की गदरची जी विचारसरणी होती ती शीख आणि हिंदू धर्मापासून प्रेरित होती. आपल्याला वाटतं अरे बरोबर असेल, कारण त्याच्यामध्ये 90% लोक शीख आहेत गदर चळवळीमध्ये, पण अजिबात तसं नाहीये. त्यांची जी वैचारिक भूमिका आहे ती शीख किंवा कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीये. ते स्वतःला काय म्हणत होते? सेक्युलर. कारण ते जरी शीख असले तरी ते अमेरिकेतले शीख आहेत. अमेरिकेत जाऊन त्यांनी तिथलं स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता बघितलेली आहे आणि म्हणून त्यांची विचारसरणी होती जी सामाजिक न्याय, समानता आणि प्रजासत्ताक यांसारख्या गोष्टींवर त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्हाला काय करायचंय. आम्हाला प्रजासत्ताक सरकार स्थापन करायचं, रिपब्लिक ऑफ इंडिया. कळतंय? तुम्ही जर बेसिक पुस्तक जरी वाचलं असेल तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सापडणार आहे. आणि त्यांनी हे पण म्हटलं की कुठल्याही प्रकारचा धार्मिक किंवा प्रादेशिक भेदभाव न करता आम्हाला एक नवीन प्रकारचा भारत निर्माण करायचा आहे. ठीक आहे, महत्व काय आहे? जरी ही चळवळ अपयशी ठरली असेल, आता प्रश्नामध्ये नव्हतं कारण तो खूपच लेंदी प्रश्न झाला असता, पण तरी पण आपण एका मिनिटात डिस्कस करूयात की अपयशी का ठरली. प्रश्नात नाही विचारलं मी कारण खूप लेंदी, ऑलरेडी मी तुम्हाला कारण, उद्देश, महत्व सगळं विचारलं होतं. तरी पण आपण डिस्कस करूयात की अपयशी का ठरली गदर चळवळ. सांगा पटपट, फक्त कीवर्ड सांगा. प्रमुख नेत्यांना अटक किंवा फाशी झाली, बऱ्याच लोकांना फाशी झालेली आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्रातले एक विष्णू गणेश पिंगळे. लाला हरदयाळ सुटले, पण बाकीचे जे सगळे होते, सोहमसिंग बकना असतील, बऱ्याच लोकांना फाशी किंवा अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अजून गुप्तहेर खातं, येस. इथे कोणीतरी काय बोलत होतं? येस, चळवळ होऊच शकली नाही, हे बंड सुरू झालं नाही. इनफॅक्ट असं म्हणतात इतिहासकार की जर हे नुसतं सुरू झालं असतं तर नंतर बाकी जे काय ते लोकांनीच मॅनेज केलं असतं. ठीक आहे, पण दुर्दैवाने गुप्तहेर खात्याला आधीच माहिती कळल्यामुळे हे बंड सुरू होण्याच्या आधीच ते पूर्णपणे दडपून टाकण्यात आलं आणि दॅट इज द मेजर रिझन की वाय गदर कुड नॉट सक्सीड. अजून काय काय भारतीय, येस, हे जे काही चाललं होतं, ही जी चळवळ होती ती आंतरराष्ट्रीय लेवलला होती, पण दुर्दैवाने भारतातून आणि विशेषतः सैन्यामधून म्हणावा तसा पाठिंबा गदर चळवळीला मिळाला नाही. का मिळाला नाही? ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते 1857 नंतर की काही झालं तरी सैन्यामध्ये नॅशनलिझम किंवा राष्ट्रवाद निर्माण होता कामा नये. सो ब्रिटिशांनी जी विषारी फळं लावली होती त्याची आता हळूहळू हे दिसायला लागले होते, परिणाम दिसायला सुरुवात झाली होती. सैन्याने म्हणावा तसा रिस्पॉन्स दिला नाही गदरच्या क्रांतिकारकांना. आणखी आणखी एक रिझन आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही लिहायचं, मी सांगितलं होतं. हेच लिहायचं, पॉइंट बरोबर आहे तुमचा, पण लिहिताना काय लिहायचं की त्यांनी ब्रिटिशांना अंडर एस्टिमेट केलं. ओव्हर कॉन्फिडन्स लिहिला की तुम्हीच गदर चळवळीचं टीका केल्यासारखं होतं. हे बघा, हिस्ट्रीमध्ये शब्द खूप सांभाळून वापरायचे. हिस्ट्री, दोन गोष्टी सांगतो आयुष्यात कामाला येतील. एक तर हिस्ट्रीच्या पेपरमध्ये हिस्ट्री, पॉलिटी आणि सोसायटी या 3 विषयांमध्ये, आणि लग्न झाल्यानंतर बायकोच्या समोर प्रचंड सांभाळून शब्द वापरायचे. एक शब्द इकडे तिकडे झाला की तुमचं आयुष्य बर्बाद. ओके, सो ओव्हर कॉन्फिडन्स नका म्हणू, कारण ते निगेटिव्ह कुठेतरी आहे. असं म्हणू शकता की त्यांनी काय केलं, ब्रिटिशांचं सामर्थ्य थोडं कमी लेखलं. ओके, ओव्हर कॉन्फिडन्सला दुसऱ्या भाषेत म्हणायचं की दे अंडर एस्टिमेट ब्रिटिश माइट.
कारण ते खुलेआम सांगत होते की आम्ही बंड करणार आहे. इनफॅक्ट त्यांनी त्यांचं नावच गदर ठेवलंय. सिंपल गोष्ट आहे, ब्रिटिश त्यांच्यावर लक्ष ठेवणार की नाही ठेवणार? ऑब्व्हियसली ठेवणार. ओके, सो हे कुठेतरी महागात पडलं असं आपण म्हणू शकतो. आता महत्व बघूयात काय झालं. फेल जरी झाली तरी ही चळवळ काय कमी महत्वाची आहे का? नाही. मग महत्व काय आहे? एनीवन? येस, व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली परफेक्ट. की भारतातली जी क्रांतिकारक संघटना आहे किंवा भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आता फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला गेला. कारण इथून पुढे अनेक लोकांनी भारताच्या बाहेर राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. नंतर जे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढलेली आहे किंवा आणखी बरेच लोक आहेत, तर त्यांच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली? तर गदर चळवळीतून आली. की भारताबाहेर राहून सुद्धा आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करता येऊ शकतं, हे गदर चळवळीने दाखवून दिलं. अजून क्रांतिकारकांना प्रोत्साहन मिळालं. गदरच्या शहीद झालेल्या प्रत्येक क्रांतिकारकांमधून असे अनेक 100 क्रांतिकारक निर्माण झाले. लक्षात घ्या. पंजाबमध्ये नंतर गदरमध्ये जे काही झालं, तर पुढचे 4 ते 5 वर्ष गदर अक्षरशः पंजाब म्हणजे धुसमसत होता. आणि त्यामुळेच लक्षात घ्या की हे जे रौलट कायदा असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी, जालियनवाला बाग हत्याकांड, ते पंजाबमध्येच का झालं? लक्षात घ्या. हा गदरचा राग आहे. जरी गदर 1915 मध्ये संपली असली किंवा ब्रिटिशांनी चिरडून टाकली असली, तरी सुद्धा हे जे स्पिरिट आहे, रिव्होल्युशनरी स्पिरिट आहे, मराठीत काय म्हणतात स्पिरिटला? त्यांचं एक प्रकारे आत्मा म्हणू शकतो आपण. गदर चळवळीचा जरी शरीर मर गया लेकिन आत्मा आजीवंत. आणि 1947 पर्यंत नंतर पंजाबमध्ये लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळात तुम्ही जर बघितलं तर 19व्या शतकामध्ये तुम्हाला फार जास्त किंवा इव्हन 20व्या शतकामध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीचे काही वर्ष 1910-12 पर्यंत पंजाब खूप जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा खूप चांगल्या काही चळवळी होत आहेत असं दिसत नाही. सुरुवातीच्या काळात फक्त बंगाल, बॉम्बे आणि मद्रास 3च ठिकाणी फ्रीडम स्ट्रगल चालू होता. पण गदर चळवळीनंतर मात्र तुम्हाला दिसतं की पंजाबमध्ये कंटिन्युअस अँटी ब्रिटिश सेंटिमेंट आहेत. ठीक आहे, क्लिअर विथ दिस? सो हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आंतरराष्ट्रीय करणं, भारताचा स्वातंत्र्य लढा, दुसरी गोष्ट क्रांतिकारकांना प्रोत्साहन, आणखी काय? हा, देशभक्तीची भावना सामान्य भारतीयांच्या मनात रुजवण्याचं जे काम आहे ते गदर चळवळीने केलं. ज्या गोष्टी 100 न्यूजपेपर किंवा 100 पुस्तकांमधून होत नाहीत, त्या ह्या क्रांतिकारकांनी आपल्या कृतीतून करून दाखवल्या. सो भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जे देशभक्ती किंवा राष्ट्रभावना पोहोचली, ते गदर चळवळीचा खूप मोठा. आणि फक्त भारतातच नाही, मी परत सांगतोय, 56 पेक्षा जास्त देशांमध्ये गदरचं नेटवर्क ऍक्टिव्ह होतं. हजारो क्रांतिकारकांना गदरनी, आता इतिहासाला हा खरा आकडा माहीतच नाही की एक्झॅक्टली किती क्रांतिकारक हे गदर चळवळीशी संबंधित होते, पण असा एक अंदाज आहे की किमान 10,000 क्रांतिकारक गदरनी ट्रेन केलेले होते. ओके. आणखी एक महत्व तुम्ही हे सांगू शकताय की कोमागाटा मारू प्रकरण, अजून सुद्धा हे प्रकरण मागच्या 10 वर्षापूर्वी कॅनडा सरकारने माफी पण मागितली त्या संदर्भात. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, कन्क्लुजन काय करणार आहे सांगा बाळांनो. माझे अटेम्प्ट संपलेत, तुमचे अटेम्प्ट तुम्हाला लिहायचं हे सगळं. हा, व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली परफेक्ट. एकदम टू द पॉइंट कन्क्लुजन. की जरी ही चळवळ लष्करी दृष्ट्या अपयशी ठरली असेल किंवा जे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं, जरी ते त्यांना साध्य करता नाही आलं, तरी सुद्धा गदर चळवळीचं महत्व कमी होत नाही. वैचारिक क्रांती जी गदरनी केली ती खूप जास्त महत्वाची होती. जरी फिजिकल किंवा लष्करी क्रांती करण्यात त्यांना अपयश आलं, पण जी वैचारिक क्रांती त्यांनी करून दाखवली ती खूप जास्त हिंदू मुस्लिम तणाव होता किंवा धार्मिक भेदाभेद होते, तर त्याला कुठेतरी त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलाय. कारण गदरची वैचारिक भूमिका. ओके, सो हे आणि आणखी एक महत्वाचं नाही सांगितलं ऑलरेडी. नाहीयेत ह्या प्रश्नामध्ये, मी नाही विचारली कारण खूप लेंदी झाला असता प्रश्न. ओके.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा तो अपयशी ठरला, तरी सुद्धा गदर चळवळ ही एक खूप महत्वाचा टप्पा होती. तिचा क्रांतिकारक उत्साह आंतरराष्ट्रीय कारण सांगतो, 1906 पहिल्यांदा भारतात जे काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदा करायला. पण 1913 मध्ये गदरचे नेते काय म्हणतात, आम्हाला फक्त स्वराज्य नकोय, पूर्ण स्वराज्य पाहिजे. जे की नंतर 15